मित्रांनो, आमच्या गावात चक्क महिलांनी पॉवर टेलर चालवतात. बघा, काकी आणि ताई एका बाजूला भात काढणी चालू आहे. पाहू शकता मित्रांनो, भात काढतायत आणि एका बाजूला नांगरणी चालू आहे. म्हणजे चिखल करायच्या अगोदर नांगरणी करतात ते चालू आहे. एका बाजूला पेंड्या धुत आहेत हे संतोष भाऊ, ह्या आमच्या वहिनी आहेत ना, आणि एका बाजूला लावणी आहे. इकडे बघा जरा. तर व्हिडिओ पूर्ण बघा ह्या मित्रांनो. वहिनी खास मुंबईवरून आल्यात हा भात लावणीसाठी. मित्रांनो, मळी केवढी मोठी आहे बघा. मित्रांनो, आमच्या गावात आहे ना लावणीला सुरुवात झाली. ही बघा मित्रांनो, आणि लावणीला सुरुवात आजपासून झाली. तर मी तुमचा लावणीचा व्हिडिओ आहे ना, तुम्हाला शेअर करतो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्या आमच्या वहिनी आहेत ना. ओ वहिनी, इकडे बघा जरा. हाय, ह्या वहिनी खास मुंबईवरून आल्यात हा भात लावणीसाठी. मित्रांनो, तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. स्पेशल माणसं आलेली आहेत मुंबईवरून मागवली. मळी केवढी मोठी आहे बघा. हे बापू आकाश भात बघा कसे लावतो. फटाफट फटाफट दाखवा हो. फाट 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 फाट. हा मामी बघा, बघा एवढी मोठी मळी आहे, लांबच्या लांब. मित्रांनो बघा, मामी पण एक्सपर्ट आहेत. मामा कुठं आहेत? हो मामी, होय आहेत. हो मामा. मित्रांनो, आमच्या गावात आहे ना भात लावणीला हे सर्व गावकरी एकत्र येऊन ना खेळीमेळीच्या वातावरणात आहे ना भात लावतात. मित्रांनो, हे बघा, प्रत्येकाला आपली कामं वाटून दिलेली असतात. पुढं दाखवतोच आहे. आता ही भात लावणी चालू आहे. पाऊस कमी होता त्याच्यामुळे तेजस आहे ना, हा इंजिनने पाणी घेतलं तेजसने आणि पाणी लावतोय तेजस, आणि बाकीचे सगळे भात लावण्यात मग्न झालेले आहेत. हे बघा आहेत ना, खूप मजा घेतात हा मुंबईतले. भात काढायला पण होत्या, लावायला पण होत्या. आता व्हिडिओ होता, फोटो काढतात. फोटो आमचा श्रीनाथ दादा पण बघा हेल्प करतोय. बघा, पेंड्या पोचवण्याचं काम श्रीनाथ दादा करतो. 2.5 तास लागलेत. 9 वाजल्यापासून ना, 9 ते 10 ते 11 करे 12 ते 1, 4 तास लागले. मग लावायला 10:30ला घेतलं भात, आणि आता वाजलेत बघा 1:30. एवढी मोठी मळी आहे मित्रांनो. हे बघा, एवढी मोठी मळी आहे. हे बघा, हे बघा, खूप मोठी मळी आहे. एकूण 10-12 माणसं भातच लावतात. हे बघा, मळी बघा केवढी फाट मळी आहे बघा. ह्या आमच्या मॅडम आहेत. ह्या आमच्या मॅडम पेंड्या पण देतात आणि भात पण लावतात. भात लावायला होतात ना. विहिरीचं पाणी घेऊन. हा, वाळातलं पाणी ना. वाळातलं इंजिन लावलं आहे. हां, ठीक आहे. डबल आमच्या मॅडम सांगतात डबल शेती करायची भरपूर. हे जेवणाची पण सोय सर्वांना. इकडे पण बघा भात लावणी चालू आहे आमच्या गावातच. हे बघा, इकडे शाळेतली मुलं आणि अंगणवाडीतली मुलं गेलेत भात लावायला. हे बघा, हे बघा, हे भात लावत आहेत. अंगणवाडीतली मुलं आहेत आणि जिल्हा परिषद शाळेतली मुलं गेलेत भात लावायला. मित्रांनो, हा देवमाळा आहे पूर्ण. तुम्हाला दाखवतो पुढे. देवमाळा, इकडे बघ, हा देवांचा मळा आहे. त्याच्यासाठी खास त्याला नाव पडलं देवमाळा. हे बघा, इकडे सर्व मुलं आलेत जिल्हा परिषद शाळेतली. भात लावायला मदत करतात. ते पण एकजुटीचं सर्व एकत्र येऊन भात लावतात. मित्रांनो, हे बघा, एका बाजूला इंजिनने पाणी घेतलं आहे. हे बघा, पाऊस नव्हता त्याच्यामुळे इंजिनने पाणी घेतलं आहे. एका बाजूला नांगरणी चालू आहे. मित्रांनो, कामं सगळी वाटून दिलेली आहेत. हे इंजिनने पाणी घेतलं आहे आणि एका बाजूला नांगरणी चालू आहे. एका बाजूला
भात काढणी चालू आहे. असं संकेशबाई नांगरणी नांगरतोय. आणि संकेश माझा फॉलोअर आहे आणि सबस्क्रायबर पण आहे. त्याच्यासाठी माझ्याकडून एक लाईक ताण्याचा ते आहेत. त्याच्याबरोबर विकासबाई आहे, आमचा फिशरमन विकासबाई. त्याचे व्हिडिओ जास्त असतात फिशिंगचे. माझ्याबरोबर तोच असतोय मित्रांनो. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. पुढे खूप धमाल व्हिडिओ आहे. कंटिन्यू राहा मित्रांनो. आणि हे ताण्याबाईचे गाडीचे बैल आहेत, ते खिल्लारी बैलगाडी पण आहे त्यांची ताण्याबाईंची. आणि विकास त्या ह्याला शिकवतोय संकेशला जोत धरायचा. आणि इकडे वाळातून पाणी घेतात इंजिनाने. इंजिन आता चालू करतायत वासू काका. हे बघा, त्याला मेहनत असते. इंजिन वडायला लागतं जोरात. त्या इंजिनानं दोरी अशी गोल फिरवून, आतमध्ये साचा आहे असा गोल फिरवून जोरात ओढायला लागतंय. ताकदलं द्या. तर मित्रांनो, सर्व एकत्र येऊन एका बाजूला भात लावणी चालू आहे मित्रांनो बघा. आणि एका बाजूला भात काढणी चालू आहे हे बघा. आणि हे गण्याबाई वगैरे हे पेंड्यात होतं काय. व्हिडिओ बघितल्यावर पेंड्यात धुवायला लागलेत गण्याबाई, संकेश, गणेश आणि दुसरे भाचे. हे सर्व पेंड्या धुवून देत आहेत एका बाजूला. हे बघा, प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिलेली असतात मित्रांनो. हे बघा, एका बाजूला भाताची रोपे काढण्याचे काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेताची नांगरणी सुरू आहे. तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो. पण आजची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती तुम्हाला मी दाखवतो. हे दिन्याबाई पॉवर घेतला आहे. आता पॉवर टेलर दिन्याबाई पॉवर टेलर घेतला आहे. आता पॉवर टेलर दुसरे घेतले. खास माणसं मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. रम्या काका गुटं ओढतायत आणि दिन्याबाई पॉवर टेलर चालवतोय. आणि संतोष भाऊ पेंड्या साफ करतायत, म्हणजे धुतायत, म्हणजे लावताना हे होतं. आणि एका बाजूला विकासबाई नांगरणी करतोय. आणि भाचा आमचा बघा पेंड्या टाकणं काम चालू आहे भाच्याचं. हे बघा, येऊ दे पुढं. आणि ताण्याचा त्या वन साइड. हा हा, आता मानाजी काकाने जोत धरलाय. आणि रेशमा काकी पण जोत धरण्यात एक्सपर्ट आहेत मित्रांनो. हे बघा, रेशमा काकीने जोत धरलाय. आणि रमेश काका इकडे खत मारतायत. भात लावणीच्या अगोदर खत मारायचं असतं. चिखल झालेली आहे, खत मारतायत रमेश काका. एका बाजूला भात काढणी चालूच आहे. हे बघा, हे सर्व बसलेले आहेत एक लाईनला. दादा पण आहेत आणि विजाभाऊ वगैरे, विद्यावहिनी वगैरे सर्व बसले भात काढतायत एका बाजूला. हे बघा, एका मित्रांनो प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिलेली आहेत. आणि इकडे जिल्हा परिषद आणि अंगणवाडीतले मुलं आणि मॅडम लोक सर्व भात लावायला आलेले आहेत आणि भात काढतायत बघा मित्रांनो. हे बघा, आणि ह्या ताई चक्क पॉवर टेलर चालवत आहेत मित्रांनो. बघा, हे दृश्य खरंच अभिमानास्पद आहे. आजच्या काळात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. शेती असो किंवा यंत्र चालवणे असो, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. हे समोरच उदाहरण बघा मित्रांनो. आमच्या गावातील ही एकजूट मेहनत. आणि ह्या काकी, त्याच्या अगोदर त्या ताई होत्या पॉवर टेलर चालवत, आणि ह्या काकी पॉवर टेलर चालवतात मित्रांनो. हे बघा, महिला कुठेच मागे नाही आहे. खरोखर पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात महिला, कोणत्याही क्षेत्रात असोत. हे ताजं उदाहरण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे बघा, शेती असो किंवा यंत्र चालवणे असो, महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत मित्रांनो. हा जास्त महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहिला तुम्ही बघा. हे बघा, ह्या महिला ह्या ताई आहेत, वहिनी आहे ही, आणि अगोदर काकी होती
त्याच्यानंतर ताई होत्या अगोदर आणि आता परत काकी आले पॉवर टेलर घ्यायला. आहे बघा, ही अशी आमच्या गावातील आहे ना भात लावणी होते मित्रांनो. हे बघा, ही भात लावणी आता संपेल अर्धा पाऊण तासात. तर हा व्हिडिओ मी भात लावणीचा बनवला आहे आमच्या गावातला. तर मित्रांनो, अंगणवाडीतली मुलं आणि जिल्हा परिषद शाळेतली मुलं येऊन गेलेत भात लावून आणि काढून. तर हे बघा, आता ते चाललेत अंगणवाडीची मुलं आणि जिल्हा परिषदची मुलं. हे बघा, सर्व एकत्र चालले आहेत. आणि आता मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपवतो. माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.